कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टात अहवाल सादर। कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला होता। रोहित पवार यांनी माफी मागावी यासाठी कोकाटे यांनी नोटीसही बजावली आहे। कोकाटे यांच्याकडून नाशिक कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय। नाशिक कोर्टाने पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत पवन येवले, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। पवन, नक्कीच माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा जो आरोप आहे तो शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला होता आणि या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला होता। यानंतर बदनामी झाल्याचा फौजदारी दावा जो आहे तो कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात दाखल केला आहे। या संदर्भात न्यायालयाने देखील कोकाटे यांची बाजू जी आहे ती मांडून घेतली होती आणि त्यानंतर पोलिसांना या संदर्भात चौकशी करण्याचा आदेश जो आहे तो देण्यात आला होता। चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार पोलिसांनी नाशिक न्यायालयात अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढची सुनावणी कशा पद्धतीचे काय निर्णय होतो हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पवन, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।